आमच्यासोबत असे जोडलेले आहेत। आपल्यासोबत आहेत सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे सर। सर, आपण बघतोय की शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। काय नेमकी कारण असू शकतं? मुख्यतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्रित भेट घेणं, महाराष्ट्रात सुरू असलेले वेगवेगळे प्रश्न आणि त्यानिमित्तानं मार्ग काढण्याचा प्रयत्न, अशा स्वरूपाचं अधिकृत कारण आपल्याला समोर येताना पाहायला मिळेल। मात्र दिल्लीमध्ये जे वातावरण तयार झालेलं आहे, विरोधी पक्षानं जी भूमिका घेतली आणि काँग्रेसनं जी आक्रमक भूमिका घेतली आहे, यातून कोंडी सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे शरद पवारांच्या माध्यमातून मोदी सरकार करताना आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि त्याचीच ही चुणूक म्हणून आपण याकडे बघू शकतो असं म्हणाल काही हरकत नाही। मुळात जर विरोधी पक्षाबरोबरही उत्तम संपर्क असलेले आणि सत्ताधाऱ्यांबरोबरही उत्तम संबंध असलेला नेता जर कोणी सध्याच्या राजकीय वर्तुळात आहे तर ते शरद पवार आहेत, ज्यांना दोघीकडे आदराचं स्थान आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांनी मध्यस्थतेची भूमिका घ्यावी असा प्रयत्न हा निश्चितपणे नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर भाजपच्या माध्यमातून होताना पाहायला मिळू शकतो। आता यासाठीच ही भेट होती की नव्हती अधिकृतपणे अद्याप जरी सांगितलं जात नसलं तरी असा कयास निश्चितपणे लावला जाऊ शकतो की येत्या काळामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचेही संबंध अगदी गांधी कुटुंबीय असो किंवा त्याचबरोबर संघ परिवार असो, या दोघांमध्ये आता तयार झालेले आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून किंवा शरद पवारांच्या माध्यमातून ही मध्यस्थता घडवून आणण्याचा करण्याचा प्रयत्न हा आपल्याला होताना पाहायला मिळू शकतो। अधिकृतपणे कोणतंही या ठिकाणी कारण समोर येताना पाहायला मिळत नाही। मात्र जर विश्लेषणात्मक किंवा कयास लावण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे या कयासापर्यंत आपण पोहोचू शकतो। सर, आपण बघतोय की गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू झाले आहे, मात्र सरकारची ठाम भूमिका होती आंदोलकांशी चर्चा न करण्याची। मात्र आता वेगवेगळ्या पातळीवरती ही चर्चा घडताना दिसते। सरकार काहीचं नरमलंय असं म्हणता येईल? अद्याप तरी वेगवेगळ्या पातळीवर चर्चा सुरू झाली अशी परिस्थिती नाही। सरकारकडून अद्याप एकच प्रतिनिधी आणि ते नड्डांच्या रूपामध्ये चर्चा झाली आहे, तीही अगदी त्रोटक स्वरूपाची चर्चा आहे। त्यामुळे चर्चा अद्याप पुढे सरकलेली नाही। आणि अभिजित दिपके यांनी काल ज्या स्वरूपाचं मत व्यक्त केलं होतं की आता सरकारनं जंतर मंतरला यावं, मगच चर्चा होईल, आम्ही चर्चेसाठी तिकडे येणार नाही। कारण या अगोदर चर्चेसाठी गेल्यानंतर 2 ते 3 तास थांबवण्यात आलं आणि 10 मिनिटं चर्चा झाली असा आरोप हा मुख्यतः सीजेपी पार्टीकडून केला जातोय। आणि त्या परिस्थितीमध्ये सरकार निश्चितपणे चाचपणी करेल, कारण जंतर मंतरवर एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या गेल्या आणि त्यानंतरही पुन्हा जेनझी हा एकत्रितपणे जंतर मंतरवर जमतोय, तो हजारोच्या संख्येने जमतोय, देशभरातून त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली जाते। अशा स्वरूपाचं चित्र तयार होत असताना हे दीर्घकालीन आणि परिणामकारक असं आंदोलन येत्या काळामध्ये उभं राहताना आपल्याला पाहायला मिळू शकतं। हे आता सरकारला जाणवू लागलंय आणि त्यामुळे निश्चितच उशिरा का होईना सरकारला काही प्रमाणावर शहाणपण आल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि चर्चेची कवाड खुली करण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारकडून सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद सर दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीसाठी। आपल्यासोबत सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे सर होते। सरकार काहीचं नरमलंय आणि सरकारच्या पातळीवरून आता चर्चेची तयारी दर्शवली जाते असं त्यांचं म्हणणं होतं। आपण बघतोय की शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर येते। नवी दिल्लीतल्या भेटीची ही सगळी छायाचित्र आपण पाहतोय। अजूनही भेटीचं अधिकृत कारण स्पष्ट झालं नसलं तरी पण सीजेपीचं आंदोलन असेल, विद्यार्थ्यांबद्दल केंद्र सरकारने घेतलेली भूमिका असेल, नीट पेपर फुटीचं प्रकरण असेल, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा सगळा प्रश्न असेल, या सगळ्या संदर्भात चर्चेची ही सगळी बैठक असावी अशी शक्यता वर्तवण्यात येते। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आज नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे, त्याचीच ही सगळी छायाचित्र आहे। आपण बघतोय की आज सकाळपासून देखील जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांची मोठी गर्दी जमायला सुरुवात झाली आहे। काल असेल परवा असेल विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाल्यानंतर देखील सीजेपीचं आंदोलन अजूनही थांबलेलं नाहीये आणि याच सगळ्या कोंडीच्या परिस्थितीमध्ये चर्चा करण्यासाठी, मार्ग काढण्यासाठी, सकारात्मक भूमिका निघण्यासाठी म्हणून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही। अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं याचं कारण जे आहे ते अधिकृतरित्या सांगितलं जात नसलं तरी अलीकडच्या राजकीय परिस्थितीमध्ये चर्चा काय होऊ शकते यावरती ही भेट झाली असू शकते।